हाय गाईज, आज आम्ही जात आहोत बेंगलोरपासून 50 किलोमीटरवर नंदी हिल्स पाहण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता आम्ही डोंगर दिसत आहे, जवळपास आलेला आहोत। आमचे मिस्टर आणि मी निघालो आहोत बाईकवरती, टू व्हीलरवर। तर फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहात। पाहू शकता तुम्ही पार्किंग किती खूप गर्दी दिसत आहे। तर आम्ही घाट चढत आहोत वरी, थोड्या वेळावरती सनव्ह्यूज पाहण्यासाठी रेडी। हे पहा, सनव्ह्यूज आमच्या अगोदर पोहोचलेला आहे। तेवढं काही ढग नव्हतं, आम्ही जास्त उशीर झालेला जायला थोडा, तरी पण छान वाटत होतं, फर्स्ट टाइम आलतो म्हणून। पब्लिक पण खूप होती। थोड्या वेळाने पाहू शकता स्पेशल आमच्यासाठीच ढग आलेला, पाहून थोडा आनंद झाला, थोडा म्हणायचं गेलं तर खूपच। हे पहा आमच्या पाठीमागे किती ढग होतं। मी ह्यांना बोललो, हे आमचे मिस्टर, हे बघा हिरो सारखी स्टाईल मारत आहेत। तर पाहू शकता तुम्ही, आम्ही खूप मजा केलो, खूप फोटो व्हिडिओ काढलो। ह्यांनी पण खूप व्हिडिओ काढले, फोटो काढले। फिलिंग ढगात, खूप ऊन पडलेलं म्हणून कडक ऊन लागत होतं। हे बघा आमचे साईडला जाऊन बसले होते बेंचवर, तर मी इकडे व्हिडिओ बनवत होते। खूप मस्त असं डोंगर दिसत होतं, पाहू शकता तुम्ही कसं दिसत आहे, एकदम छान असं। खूप काही तो बघण्यासाठी आहे, गार्डन आहे, हॉटेल आहेत। मी थोडं जास्त व्हिडिओ नाही काढला, जेवढा काढला तेवढा मी ह्यात ॲड केलेला आहे। हे पहा वरून व्ह्यूज किती छान दिसत आहे। त्यानंतर आम्ही निघालो आदियोगी, म्हणजे ईशा फाउंडेशन, 30 किलोमीटरवर आहे, ते पण जवळ पडतं म्हणून ते पण पाहण्यासाठी आम्ही लगेच निघालो। संध्याकाळी पाहण्यासाठी खूप छान आहे तिथं, पण आम्ही दुपारी निघालो होतो म्हणून आम्हाला काय ते पाहायला नाही भेटलं, म्हणून आम्ही दुपारीच निघालेलो ते बघायला। तर पाहू शकता तुम्ही शंकराची मूर्ती खूप उंच आहे, खूप हाईट आहे। तर असं मस्त जवळ जाऊन पाहिला, छान वाटलं पाहायला। तुम्ही पण एकदा नक्की या नंदी हिल्स आणि आदियोगी पाहण्यासाठी।